हॅलो मित्र हो, आज आपण शेतात आलेलो आहोत आणि आज आपण ह्या मशीनची माहिती घेणार आहोत. तर कुठली ही मशीन? ही झटका. पहिलं तर नमस्कार तुम्हाला सगळ्यांना. नमस्कार. ही जी आपली झटका मशीन आहे 20 kVची, याची तुम्हाला थोडक्यात मी माहिती सांगणार आहे. हे दुरून तुम्हाला समजलंच असेल, काही लोकांना तर माहितीच आहे, बघितलं समजलं असेल की ही झटका मशीन आहे. पण ज्यांच्यासाठी माहीत नाही त्यांच्यासाठी थोडंसं सांगतो मी. ठीक आहे, थोडं जवळ आहे. हो. आता सध्या आवाज येत असेल तुम्हाला टक टक करून. हे मेन स्विच आहे ऑन ऑफचा. परत ह्याच्यानंतर ह्याला जर ऑफ केलं तर पूर्ण ऑफच राहणार. अच्छा, ह्याच्यात ऑन केल्याच्या नंतर ऑन होणार. परत हे पॉवर आहे, ह्याच्यामध्ये हाय आणि लोचं दोन ऑप्शन आहेत. व्होल्टेज. आपण आता व्होल्टेजसाठी जर एखादं जनावर, डुक्कर किंवा कुत्रं वगैरे काही आपल्या शेतामध्ये येणार असेल तर त्याला झटका जर लागतं तर हाय आणि कमी जास्त लागण्यासाठी ह्याच्यात हे ऑप्शन आहेत. ऑप्शन आहे आपल्यापाशी. आता आपण हायमध्येच ठेवलेला आहे. त्याच्यानंतर हे आहे वोल्ट मीटर. हे 24 तासाचा हॉर्समध्ये. ह्याच्यामध्ये 12 तास आणि 24 तास. 12 तास म्हणजे कसं, संध्याकाळी जसा अंधार पडला, हे सोलर प्लेटमध्ये सेन्सर असतात, हे जसं अंधार पडल्याच्या नंतर ऑटोमॅटिक चालू होतं 12 तासावर. पूर्ण रात्रभर चालणार. दिवस जसं प्रकाश पडेल तर बंद होऊन जातं. आणि 24 तासाचं म्हटलं तर 24 पूर्ण रात्र आणि दिवस चालतं. हे आहे बजर ऑन ऑफचं. आम्ही सध्या बंदच केलेलं आहे, काय गरज नाही म्हणून. आणि हे वरती डिस्प्ले आहे. ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो बॅटरी किती आता सध्या पर्सेंटमध्ये चार्जिंग आहे. ते 12.8 आहे. आणि हे दोन मोबाईल चार्जरचे सॉकेट आहेत. याला बंद पण करू शकतो आपण. इकडे बघा, आता इथं एक प्लेट आहे. ह्या प्लेटने ही चार्जिंग होते. आणि पूर्ण आपण 5 एकराचं ह्याच्यावर नियोजन केलेलं आहे. इथून एक आणखीन एक माहिती आहे. ह्याच्यामध्ये अर्थ आणि फेज दोन आहेत, दोन वायर आहेत. ह्याचं अर्थवाली आपण इथं ह्याचं कॉपरचा रॉड आहे, तांब्याचा रॉड आहे. आणि फेजवाला एक तार घेतलेला आहे, इथून डायरेक्ट असा घेतलेला आहे. 2 मिनिटं स्टॉप करा व्हिडिओ. पुढे स्टॉप करून मग स्टॉप होत नाही का? हा, होत नाही. आता कंटिन्यू मध्ये. सॉरी. पूर्ण ह्या शेताला फेन्सिंग केलेली आहे अशी टोटल. हे बघा, टोटल 5 एकराला आहे. या खरबुजाच्या प्लांट पासून ते हे हळदीचा प्लांट आणि वर हे असं पूर्ण कापसाला पूर्ण वरून फेन्सिंग केलेली आहे. कुठलं डुक्कर वगैरे जर आत शिरेल तर त्याला झटका बसण्यासाठी. आणि झटका मशीन ही सद्यस्थितीत काळाची गरज आहे, जेणेकरून आपल्या पिकाला संरक्षण मिळतं. आपण शेतात जरी नसलो तर त्यावेळेस त्या पिकाचं संरक्षण होतं, नुकसान होत नाही आणि शेतकऱ्याच्या फायद्याची गोष्ट आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. कसं लावलेलं आहे ते, आणि तुम्हाला ती जमिनीपासून किती उंचीवर लावायला पाहिजे ती जी फेन्स लावलेली आहे ते तुम्हाला थोडक्यात दाखवतो. पहा, संपूर्ण शेताला फेन्सिंग केलेली आहे आणि रिझल्ट खूप चांगला आहे. हे बघा, ही आहे फेन्स. फक्त एक तार असतो सिंगल. का लावायचा इथं असे ते हे लावायचं. अर्थिंग न उतरण्यामुळं हे प्लास्टिक हे असं कनेक्शन दिलेलं आहे. प्रत्येक 5 ते 10 फुटावर लावू शकतो. असं संपूर्ण 5 एकरला केलेलं आहे. हे आपण सिंगलच तार घेतलेला आहे. कोणी डबल करतंय, पण आपल्या इकडं हरणाचा ह्याचा त्रास जास्त नसल्यामुळं आपण सिंगल तारवर केलेला आहे. आणि नॉर्मल आहे, हे होऊन जातं. आणि ह्याच्यापासून जनावराला जास्त धोका पण नसतो, काहीच नसतं. झटका लागला म्हणजे नॉर्मलचा करंट लागतो आणि करंट लागल्याच्या नंतर ते काय पळून जातं. ते इथं परत येतच नाही. कुत्रा असू, डुक्कर असू किंवा कुठलंही जनावर असू ते. थँक्यू. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.